रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। पुसदमध्ये व्यसनमुक्ती भारत अभियानांतर्गत भव्य रॅली, मान्यवरांची उपस्थिती। राष्ट्रीय विधी सेवा समिती, दिल्ली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पुसदमध्ये ड्रग फ्री इंडिया म्हणजे व्यसनमुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा समारोप एका भव्य रॅलीने करण्यात आला। प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्व, या रॅलीचे मुख्य नेतृत्व जिल्हा न्यायाधीश माननीय S.J. रामगळिया यांनी केले। त्यांच्यासोबतच तालुक्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीश उपस्थित होते। पुसद वकील संघाच्या अध्यक्षा वनिता पवार आणि सचिव तन्वीर खान यांच्यासह वकील संघाचे सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सदस्य या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासन आणि सुरक्षा रॅलीच्या यशस्वी नियोजनासाठी पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे आणि त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच MSFचे जवान तैनात करण्यात आले होते। पोलीस प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। सहभागी शिक्षण संस्था, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक आणि शेकडो विद्यार्थ्यांनी हातामध्ये जनजागृतीपर फलक घेऊन या रॅलीत सहभाग नोंदवला। यात प्रामुख्याने RS गोपाळ विद्यालय, वत्सलाबाई नाईक विद्यालय, नवजीवन इंग्लिश स्कूल, नर्सिंग महाविद्यालय, गुलाब नबी आझाद महाविद्यालय या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत अंमली पदार्थांच्या विरोधात समाजात प्रबोधन केले। व्यसनमुक्त तरुण सुदृढ भारत हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण पुसद शहरात पोहोचवण्यात आला। पुसद प्रतिनिधी आमच्यासोबत सर्व न्यायाधीश वर्ग, त्याचप्रमाणे माझे वकील सहकारी, सर्व वरिष्ठ वकील मंडळी आणि माझ्या वकील भगिनी, त्याचप्रमाणे पुसदमधील विविध शाळेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी ह्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला होता। ड्रग्समुळे आजच्या युवा पिढीचं किती नुकसान होत आहे आणि त्यामुळे पूर्ण कुटुंब कसं बर्बाद होत आहे हे पटवून देण्याकरिता आमच्या पुसद वकील संघाच्या काही भगिनींनी, त्याचप्रमाणे MSFच्या जवानांनी मिळून संयुक्तपणे पथनाट्य केले होते। त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, त्याचप्रमाणे समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेऊन पथनाट्य करून हे सर्व महत्त्व पटवून, माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपण ह्या नशेपासून दूर राहावे आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण, उदरभरण आणि शैक्षणिक वातावरण आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊन ह्या सर्व व्यसनांपासून मुक्त राहावे अशी मी विनंती करते। धन्यवाद।